गुरुपौर्णिमेला स्वामी समर्थांची एक अशी गुप्त सेवा आहे, जर तुम्ही केला तर गुरु महाराज तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होणार आहेत. तर ती सेवा कोणती आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचा सगळ्यांचा खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे वेळ फक्त स्वामीचे. तर चला, गुरुपौर्णिमा हा फक्त एक सण नाही बघा, तर आपल्यावरती आपल्या गुरूंचा आशीर्वाद व्हावं, आपल्याला एकच संधी आपल्याला देत असतात स्वामी महाराज, त्यांना प्रसन्न करायचा. आणि वर्षातील सर्वात पवित्र दिवस हा मानला जातो, कारण या दिवशी आपण आपल्या गुरूंना प्रसन्न करायचे जे चान्सेस आहे ते सर्वात जास्त वाढतात. पण तुम्हाला माहिती आहे का की स्वामी समर्थांची अशी एक विशेष सेवा आहे, जी गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही श्रद्धेने केली तर गुरु आपल्या भक्तांकडे विशेष कृपा दृष्टीने पाहत असतात आणि त्यांची अपार कृपा दृष्टी आपल्यावरती असते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावर असतो, जेणेकरून आपलं आयुष्य हा सार्थक ठरतो. तर असं कोणती सेवा आहे ते बघून घेणार आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे माहिती आहे का की ही सेवा अनेकांना माहीतच नाही आहे. तर काही जण फक्त पूजा करत असतात, काही जण फक्त आरती करत असतात आणि काही जण फक्त केंद्रामध्ये जाऊन दर्शन करायला येत असतात. पण या सर्वांपेक्षाही एक अशी सेवा आहे जी मनापासून जर तुम्ही केली तर गुरु प्रसन्न नक्कीच होणार आहे, तुमचे प्रश्न नक्कीच मार्गी लागणार आहेत. पण ती सेवा कोणती आहे तर चला जाणून घेऊया. आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा, पूर्ण बघा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे एक अत्यंत प्रभावी सेवा आणि संकल्प, जो गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही केला तर तुमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये खूप मोठा बदल घडू शकतो, जो तुमचं पूर्ण आयुष्य बदलून टाकू शकतो. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण काय करायचं आहे ते बघूया आणि चला सुरुवात करूया परत एकदा. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी काय करायचं आहे, आता सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत मी तुम्हाला त्याचा शेड्यूल सांगणार आहे. बघा, या दिवशी जेही आपली भारतीय संस्कृती आहे की आपण रोज तितका लवकर उठत नाही, पण एखादं सणवार असलं तर नक्कीच आपण त्या दिवशी रोजच्या प्रमाणे लवकर उठत असतो. तर या दिवशीही लवकर उठायचं आहे आपल्याला. पहाटे स्नान वगैरे करून, स्वच्छ आंघोळ वगैरे करून जे आहे ते पिवळे वस्त्र आपल्याला परिधान करायचं आहे. जसं की गुरूंचा जो आवडता कलर आहे तो आहे पिवळा कलर. घरातील देवघर वगैरे आपल्याला स्वच्छ करायचं आहे. आपल्या नित्य दैनंदिन जी सेवा आहे ती सगळं सेवा आपल्याला पूर्ण करायचं आहे. त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची जी तुमच्याकडे फोटो असेल, मूर्ती असेल, तर स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे, पुसून घ्यायची आहे. परत त्या फोटोंना, मूर्तीला फुलं, हार, चंदन, अक्षता इत्यादी आपल्याला अर्पण करायचं आहे. षोडशोपचारे एक पूजा करायची आहे. त्यानंतर एक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि मनापासून स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे. तर काय करायची आहे प्रार्थना, हे तुमच्या मनात जशी जी इच्छा असेल ते तुम्ही म्हणू शकता. प्रार्थना म्हणजे एकतर त्यांना धन्यवाद द्यायचा आहे. सर्वात आधी लगेच मागायला नाही बसायचं आपल्याला, महाराज नोकरी लागू द्या, महाराज संतती होऊ द्या, महाराज घर होऊ द्या, महाराज गाडी होऊ द्या. मागायची लिस्ट खूप मोठी असते, तर लगेच मागायचं नाही आपल्याला. आधी स्वामी समर्थ महाराजांना जे आहे ते धन्यवाद म्हणायचं आहे, इतकं सुंदर आयुष्य देण्यासाठी धन्यवाद म्हणायचं आहे, इतका सुंदर परिवार देण्यासाठी, इतका मानव शरीर देण्यासाठी, मानव म्हणून जन्माला घालण्यासाठी, या सगळ्या गोष्टीसाठी. आणि धन्यवाद म्हणायचं, तुम्हाला चांगले आईवडील दिलेले आहे, तुमची फॅमिली खूप चांगली आहे, तुम्ही हेल्दी आहात, आज तुमच्याकडे जे आहे ते महाराजांच्या कृपेमुळे आहे. तर अशा शब्दामध्ये तुम्ही महाराजांना एक ग्रॅटिट्यूड फिलिंग, एक धन्यवाद म्हणून म्हणू शकता आणि म्हणायचंच आहे. आणि त्यानंतर परत तुम्हाला काही आयुष्यामध्ये अडथळे असतील तर तेही तुम्हाला त्यांना सांगायचं आहे. तर स्वामी समर्थ महाराज, माझ्या हातून होणारी जी काही सेवा आहे ते तुम्ही स्वीकार करा. माझ्याकडून जे काही चुका झालेल्या असतात त्याबद्दल तुम्ही माफी मागून घ्या आणि तुम्ही सदैव माझ्या आणि माझ्या परिवारावर तुमची कृपा ठेवा. अशा या शब्दामध्ये तोडकी मोडकी जी भक्ताची एक शब्द असतील तुमच्या जवळचे, त्यापासून तुम्ही स्वामी समर्थ महाराजांना धन्यवाद म्हणा आणि प्रार्थना करा की असंच भविष्यामध्ये आमच्या हाताने सेवा करून घेत जावं म्हणून. असं त्या प्रकारे तुमच्या भाषेमध्ये तुम्ही बोलू शकता. त्यानंतर अजून आपल्याला काय सेवा करायची आहे, विशेष सेवा म्हणजे काय बघा. सर्वप्रथम आपल्याला 11 माळ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे.
ही तर नित्यसेवा आहेच आपली की 11 माळ आणि 3 अध्याय. तर ती नित्यसेवासुद्धा आपल्याला यामध्ये करायचं आहे. आणि जर 11 माळ तुम्हाला जर शक्य नसेल तर किमान 108 वेळा तरी नक्कीच आपल्याला म्हणायचे. बघा जप तुम्ही, आणि ही ना इतकी साधी सोपी सेवा आहे ना की तुम्ही घरी असणार तर खूप सुंदर आहे, इझिली तुम्ही करू शकता. पण तुम्ही जॉबवर सुद्धा असेल तरी तुम्ही करू शकणार आहे. 11 माळ म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मनातल्या मनात म्हणा. तुम्ही कुठे कामाला असाल, नाही करू शकत सेवा, तर मनातल्या मनात तुम्ही जप करत राहा. सकाळ ते संध्याकाळपर्यंत 11 माळ नाही, त्याच्यापेक्षा जास्त माळ होऊन जातात तुमचे एनी हाव. तर अशी सेवा तुम्ही करा, मनातल्या मनात करा. जरी तुम्हाला वेळ मिळत नसेल, असं जोरात आरडाओरड करत नाही, तेवढं नाही होत तर असू द्या, पण मनातल्या मनात बोला. दिवसभरामध्ये 108 वेळा स्वामी समर्थांचा जप, 108ने 11 माळपेक्षा जास्त होतातच आणि होतातच. आणि जप जेव्हा आपण करत असतो तेव्हा आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही आहे. कारण लोक काय करतात, मग कसं असतो, एकीकडे जप चालू आहे, एकीकडे मुलांना ओरडाओरडी करत असतात, एकीकडे टी व्हीचा आवाज चालू असतो, एकीकडे मोबाईलमध्ये लक्ष असतो, एकीकडे घरात काय चाललंय, स्वयंपाक चालू आहे, गॅस आहे, कुकरवरती गॅस आहे, या सगळ्या गॅसवरती कुकर आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहे आपल्या मनामध्ये घडत असतात. पण एकाग्र होऊन तुम्ही स्वामी महाराजांचा जप करा, नक्कीच तुम्हाला याचा खूप फायदा मिळणार आहे. फक्त स्वामीचे रूप आपल्या डोळ्यासमोर ठेवा. स्वामी महाराजांशी जसं बोलताय, असं साक्षात महाराज आता तुमच्याशी बोलणार आहेत किंवा तुम्ही बोलताय त्यांच्यासोबत, असं विचार करून तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचा जप करा. आता बघा, आता सर्वात महत्त्वाची सेवा अजून मी तुम्हाला सांगणार आहे. ती काय आहे, तर स्वामी समर्थांची जी काही पोथी आहे किंवा जे त्यांचं चरित्र आहे, स्वामी समर्थ स्वामी चरित्र किंवा गुरुचरित्र, त्याचा एक अध्याय तरी तुम्हाला वाचायचा आहे. जर वाचन शक्य नसेल तर भक्तिभावाने तुम्ही जे आहे ते ऐकायचा प्रयत्न करा. कारण गुरूंचे चरित्र कोणतेही ऐकणे सुद्धा याला सेवाच मानला जातो. प्रत्येक जे काही आपण करणार आहे ती सगळं सेवाच आहे. तर ज्यांना शक्य असेल गुरुचरित्र स्वामी चरित्र जे आहे, एक हार्डली 40-45 मिनिटाचा तो ग्रंथ आहे, किंवा कोणी अर्धा तास करतो, कोणी 1 तास करतो, कोणी 1.5 तास करतो. पण दिवसभरातून तुम्ही एकच स्वामी चरित्र याचा वाचन, पठण, चिंतन, मनन सगळं काही एकदा तरी करायचंच आहे आपल्याला. तर ही खूप मोठी सेवा आहे. कारण या गुरुपौर्णिमानिमित्त गुरूंचं चरित्र वाचायचा म्हणजे खूप मोठी सेवा आहे ती. त्यानंतर कोणती सेवा करायची आहे आपल्याला, की एक नारळ, थोडी खडी साखर किंवा केळी किंवा कोणतंही फळसुद्धा चालतं, किंवा अगरबत्ती, नारळ, खडी साखर, अगरबत्ती, फुलं, हार वगैरे असेल तर ते सगळं जे आहे ते स्वामींना अर्पण करायचं आहे. तुमच्या मनातली एखादी इच्छा असेल तर तुम्ही इच्छा सांगून महाराजांना अर्पण करा. त्यानंतर तुम्हाला एखादी सेवा जर सुरू करायची आहे गुरुपौर्णिमापासून, बघा आपण गुरुपौर्णिमापासून सुद्धा सेवा सुरू करू शकता. जसं गुरुपौर्णिमापासून तुम्ही गुरुचरित्र अध्याय वाचन करताय, गुरुपौर्णिमापासून तुम्ही संकल्प केलाय की मी 11 स्वामीचरित्र करणार आहे, 21 स्वामीचरित्र करणार आहे. सांगायचं तात्पर्य की ज्यांना ही नवीन सेवा सुरू करायची आहे, पौर्णिमा अत्यंत उत्तम तिथी आहे. कारण पौर्णिमा म्हणजे काय, तर कोणतेही सेवाला, कोणतेही कार्याला पूर्ण होण्यासाठी जो म्हणतो ना आपण, तो पूर्ण व्हायची शाश्वती जास्त ठरत असते याच्यामध्ये. कारण पौर्णिमा म्हणजे जसं चांद्र पूर्ण असतो तसं आपलं कार्यही पूर्ण व्हायची तितकीच शाश्वती असते यामध्ये. म्हणून कोणतेही कार्य जर तुम्ही पौर्णिमेला आरंभ केला आहे तर ते नक्कीच सक्सेसफुल होणारच आहे. तर नवीन काम तुम्ही सुरुवात करणार आहे तर त्यालाही यापासून जर तुम्ही स्टार्ट करू शकता. आणि त्यासाठी महाराजांना जे आहे ते साखळे आपल्याला घालू शकता. आणि आता तुमची साखळे घालू न घालू, पण एक नारळ, खडी साखर, अगरबत्ती, फुलं, हार वगैरे हे स्वामी महाराजांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी नक्की अर्पण करायचाच आहे. आणि त्यानंतर तुम्ही जर घरी घेऊन आला ते नारळ तर सर्वांना प्रसाद म्हणून वाटायचा आहे, किंवा केंद्रामध्येच फोडून ते प्रसाद म्हणून सगळ्यांना तुम्ही वाटू शकता. आणि आता शेवटची ती गुप्त सेवा आता सांगणार आहे मी. ही सेवा फार कमी लोक करतात. जसं की गुरुपौर्णिमेच्या दिवशी एका गरजू व्यक्तीला अन्नदान करायचं आहे, किंवा एखाद्या वृद्धाला, साधूला, एखादा गरीब विद्यार्थी आहे त्याला, किंवा गाईला चारा घालायचा आहे, किंवा पक्ष्यांना धान्य आपल्याला द्यायचं आहे.
एखाद्या गरजू व्यक्तींना अन्नदान करायचं आहे. स्वामी समर्थ नेहमी म्हणत असताना बघा, आपण ग्रंथ वाचन करतो, आपण केंद्रात जातो, इथे जातो, सगळ्या गोष्टी आरती करतो, सगळ्या गोष्टी आहे, पण ज्या व्यक्तींना गरज आहे त्या व्यक्तींची मदत आपल्याला करायची आहे. स्वामी समर्थ महाराज नेहमी असं म्हणतात की भुकेल्याला अन्न देणे हीच खरी गुरुसेवा आहे. तर स्वामी समर्थ गुरु महाराज आपले स्वतः म्हणतात की जो व्यक्ती भुकेला असतो त्याला अन्न जर दिलं तर सर्वात मोठी सेवा आहे ही. आणि श्रेष्ठ दान जे आहे तो श्रेष्ठ काय आहे, तो अन्नदान आहे. तर या मागील जो भाव आहे ते सर्वात महत्त्वाचा आहे. तर आवर्जून तुम्ही केंद्रात न देता, केंद्रामध्ये काही जण अन्नदान करा म्हणलं की केंद्रात करत असतात, पण ते तर आहेच, पण जो व्यक्ती खरंच तळमळ करतोय, ज्याच्याकडे खरंच काही नाही आहे, बघा जर ज्या व्यक्तीकडे काहीच नाही आहे त्या व्यक्तीला जर तुम्ही दान दिलं ना तर ते दान तुम्हाला ना म्हणजे 100 पटीनं त्याचा फळ तुम्हाला देणार आहे. आणि ज्या व्यक्तींचा ऑलरेडी पोट भरलेलं आहे, तुम्ही त्या व्यक्तींना जर दान करत असाल तर त्या केलेल्या दानाची त्या व्यक्तीला किंमत नसते. त्यामुळे अशा व्यक्तींना, अशा गरजू, म्हणून तर आपण म्हणतो ना, शब्द काय वापरतो, गरजू व्यक्तींना, खरंच ज्यांना तळमळीनं त्यांची गरज आहे अशा व्यक्तींना तुम्ही ते दान करा. म्हणजे तुम्ही जे दान केलेलं आहे तो तुम्हाला मार्गी लागणार आहे, पुण्याला जाणार आहे ती दान. तर हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि त्यानंतर आता जे आहे ते आपल्याला विशेष संकल्प आपल्याला या दिवशी काय करायचा आहे की स्वामी चरणी तुम्हाला एक हात जोडून संकल्प करायचा आहे, हे स्वामी समर्थ महाराज, आजपासून मी दररोज किमान 108 वेळा तुमचा नामजप करणार आहे, किंवा मी 11 माळी स्वामी समर्थांचा मंत्र जप करणार आहे, आणि 3 अध्यायी रोज स्वामी चरित्रातले मी क्रमशः वाचणार आहे, जी की नित्यसेवा आहे. तुम्हाला माहीत आहे का, आज साक्षात गुरुमाऊली जे आहे ते स्वतः ही सेवा करत असतात. गुरुमाऊली जे स्वतः स्वामी समर्थ महाराजांचं रूप आहेत, त्या स्वतः जर ही सेवा करत असतील तर आपण तर करायला भागच आहे. म्हणजे रोज नित्यसेवा जी आहे 11 माळी श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा जप करायचा आहे, आणि स्वामी चरित्रमधलं 3 अध्याय रोज आपल्याला वाचायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अशी रोज 3 अध्याय आपल्याला वाचायचं आहे. ही नित्यसेवा स्वतः गुरुमाऊली करत असतात, त्यामुळे आपल्याला तर करणं हा गरजेचं आहे. तर ही नित्यसेवा आपल्याला करायचं आहे. तर तुम्हीच महाराजांना विनंती करा की तुम्ही माझ्याकडून करून घ्या, माझ्या जी सेवा आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ देऊ नका, आणि सत्य, सेवा आणि सदाचार याचं जे मार्ग आहे ते मी कधीही सोडणार नाही. आणि माझ्या जीवनामध्ये तुमची इच्छा हाच माझा मार्ग असेल, तुम्ही जे काही करणार आहे ते सर्व मला मान्य आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या भाषामध्ये जे आहे ते स्वामी महाराजांना हात जोडून अशी प्रार्थना करायचं आहे, आणि असा संकल्प करायचा आहे की मी रोज 11 माळी स्वामी चरित्र आणि 3 अध्याय वाचणार आहे, आणि सत्याच्या मार्गावर, सदाचाराच्या मार्गावर आणि सेवाच्या मार्गावरती मी चालणार आहे, आणि तुमचा जो काही इच्छा असेल तीच माझी इच्छा असणार आहे. तुम्ही जे करणार आहे ते मी स्वीकार करणार आहे, असं संकल्प तुम्ही करा. आणि हा जो सेवा म्हणजे तुम्ही संकल्प करतो म्हणजे महाराजाबद्दल आपलं आपण म्हणतो ना एक भावना दर्शवून दाखवतो. महाराजांना एक प्रकारे तुम्ही प्रॉमिस केलं आहे की महाराज मी तुम्हाला प्रॉमिस करते या सगळ्या गोष्टी मी करणार नाही. तर महाराजांना हा खूप प्रिय आहे, कारण जिथे आपण समर्पण करतो त्यावेळेला महाराज जास्त आपल्यावरती प्रसन्न होत असतात. एकदा आवर्जून करून बघा या सेवा. आणि शेवटी आपल्याला आरती करायचं आहे, जे आपण महाराजांची आरती करत असतो. घरात असेल तर घरात, केंद्रात असेल तर केंद्रामध्ये. तर अशा प्रकारे आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा जो गुरुपौर्णिमा आहे तो आपल्याला साजरा करायचा आहे. आणि स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, फक्त पूजा करून गुरुकृपा मिळत नाही, तर श्रद्धा, सेवा, नामस्मरण, दयाभाव यामुळेच गुरु प्रसन्न होतात. जर तुम्ही यंदाच्या गुरुपौर्णिमेला ही सेवा केली तर तुमचाही अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला स्वामी महाराजांनी कशी प्रचिती दिली आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा, आणि अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ.